28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाढदिवस टाळून आमदार राजेंद्र गावित पूरग्रस्तांच्या मदतीला जनतेचे अश्रू पुसणे हेच खरे सेलिब्रेशन। पालघरच्या पूरस्थितीत एकीकडे सर्वजण वाढदिवस साजरा करत असताना आमदार राजेंद्र गावित यांनी मात्र पूरग्रस्तांच्या मदतीला धाव घेतली। संकटातही जनसेवेचा आदर्श त्यांनी घालून दिला। वाणगाव आणि चिंचणी, पालघर 23 जुलैच्या मुसळधार पावसानंतर आमदार राजेंद्र गावित यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पूरग्रस्त कुटुंबांची विचारपूस केली। जुलै 24 त्यांचा वाढदिवस असतानाही त्यांनी उत्सव न करता मदतकार्याला प्राधान्य दिले। पूरग्रस्तांना सुरक्षित निवारा, अन्नधान्य, आरोग्य सेवा आणि नुकसान भरपाई तातडीने देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले। ते म्हणाले, पूरग्रस्तांच्या पाठीशी राहणे हे माझे परमकर्तव्य आहे। जनतेवर संकट असताना वाढदिवसापेक्षा त्यांचे अश्रू पुसणे महत्त्वाचे आहे। छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत शासकीय जमिनीवरील घरे नियमित करून पात्रांना हक्काचे घर देण्याची मागणी त्यांनी केली। प्रत्येक गरजवंताला स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करून द्या असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। भेटीवेळी नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, सर्व नगरसेवक, जीप सदस्य देवानंद शिंगाडा, सरपंच मेघा शिंगाडा, पोलीस निरीक्षक सातपुते यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। वैयक्तिक आनंद बाजूला ठेवून जनतेच्या दुःखात सहभागी होण्याचा आमदार गावित यांचा निर्णय सर्वत्र कौतुकास पात्र ठरला आहे। पूरग्रस्तांना दिलासा हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा वाढदिवस ठरला। वार्ताहर शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टर, आय न्यूज 28 मराठी।